नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहोत म्हागावला. आणि म्हागावला आम्ही आलेलो आहोत तर आता आम्ही आलेलो आहोत जंगलामध्ये. थोडंसं म्हणजे घरं तिकडेच आहेत, ते इकडे पाठीमागे लगेच लागून हा जंगल आहे. तर बघू शकता आम्ही इथे कोकम आणि आंबे काढण्यासाठी आलेलो आहेत. आणि हे आता मंजिरी इकडे आणि किती जण आलेलो आहेत बघा आम्ही. हा इकडे जीवन आहे, तिकडे कार आणि कोकमची पण झाडं आहेत आणि आंब्याची झाडं बघू शकता. कोकमचं झाड आहे आणि हा बघा कोकम. आणि हिचं नाव काय? निधी. ही म्हागावलाच राहते. आणि हे आमची मेवणीबाई. काय हिचं नाव रे, मला पण लक्षात नाही. सानिका. आणि हा इकडे जीवन. आणि तुझं नाव काय रे? मोहित. हा पण म्हागावचाच आहे. आणि हा आपला त्या मामांचा मुलगा, काय नाव? हा हवा स्वराज. आणि बघू शकता इकडे पूर्ण असे आंब्याची झाडे आहेत, कोकमची झाडे आहेत. आणि पूर्ण हे बघा इकडे आंबे पण लागलेले आहेत. आणि खास आम्ही आंबे काढण्यासाठी आणि कोकम नेण्यासाठी आलेलो आहोत म्हागावला. आणि आमचा इकडे कार्तिक, पाड, सर्वेश. आणि किती रातकिडे ओरडतात बघू शकता. त्या रातकिड्यांचा किरकिराट चालू आहे. आणि बघू शकता हे खाली पडलेले आहेत. आणि तिकडे आहे ती बैलगाडी दिसते. आणि हा म्हागावला म्हणजे घराच्या पाठीमागे जाणं लगेच जंगल आहे लागून. आणि हा बघा कोकम किती मोठा आहे इकडे, दाखव. हे बघ, हा बघा कोकम. म्हणजे अजून थोडी ही पिकाच्या याच्या स्वरूपातच आलेली आहे. एकदम लाल लाल होते. गोळा करा. हे बघा आता हे लाल लाल झालेले बघू शकता. हे पिकलेले आहे कोकम. आणि याचं काय आता स्वप्नाली करणार तू? कोकम सरबत. म्हणजे कोकम सरबत लगेच बनवणार नाही, ते सुकट ठेवायचे. सुकट करून गेल्यावर. आणि सर्वेश बघू शकता बघा, सर्वेश वरती झालेले आहे. कर सर्वेश, वरती पण आहेत बघ त्याच्या. आणि अशी ही गावात खूप मजा येते आंबे काढण्यासाठी, कोकम काढण्यासाठी. एकदम दाट असं जंगल आहे. हे बघा इथे पडलेले आहे खाली कोकम. बघू शकता. आता कार्तिकने पण काढलेले. दाखव कार्तिक. हा हे बघा असे पाहिजे. त्याच्याबरोबर ती कच्ची पण पडते. कच्ची काढू नको ना. हे लाईट आली वाटतं. म्हणजे जस्ट आता आम्ही घरी बसलो तर लाईट गेलेली. तर म्हणलं चला आपण जाऊ. सर्वेश बोलला चला आपण पाठीमागं कोकम आणि आंबे काढण्यासाठी. हा बघू. हा हे बघा आता ही एवढी आमच्याकडे कोकम गोळा झालेली. दाखव ना. गोड लागते काय? एवढी झालेली आहे. गोड लागते. खाऊन दाखव कशी. निधी आता खाऊन दाखवत आहे. निधी कसं लागतं? एकदम गोड आणि एकदम पूर्ण झालेलं आहे हातात बघू शकता. निधी तू पण आता ब्लॉग मध्ये दिसशील. टोटल ना कोकमची झाडं आहेत. आणि बघ याच्या बाजूला इकडे भरपूर आहे. या साईडला रे हालून अशी पडत नाही का ती? हा हे बघ इकडे वरती ती त्या साईडला ना पूर्ण कोकम आहे. पिकलेले पण आहेत त्याच्याबरोबर. हा ह्या झाडावरती. हा झाड आहे ना याच्यावरती वरती टोकावरती. आणि भरपूर झाड आहेत अशी कोकमची. आता आम्ही चाललोय जस्ट पुढे बघू शकता. आता आंबे काढण्यासाठी चाललेले आहेत पुढे. आणि हे बघा आंबे इथे आहेत. आंबे म्हणजे आपले हे गावठी आंबे आहेत, रायवल. बघू शकता किती आहेत. आणि आता ही सर्व लोक गेलेले आहेत पुढे. म्हणजे अशी गावात येऊन आहे ना अशी फिरण्याची मजा कुठेच नाही आहे. म्हणजे आता मी जस्ट कालच आलेलो आहोत आम्ही. सर्व आंब्यांवरती आंबे आलेले आहेत. गावाला लागून जंगल आहे संपूर्ण. त्या दिवशी पण आलेलो तुम्ही. नीट चल.
दादर हादर हादर. कसे दाट सावले आता एकदम. हे 2 आंबे आहेत बघू शकता. आणि आता परत सर्वेश आंब्याच्या झाडावरती चढलेला बघू शकता इकडे. ह्या बघा. आणि आता बघूया कोकम तर काढून झालेली आहे. आता आंबे. आणि बघा हे आंबे बघू शकता इथे. हा होतो लोणचा तरी गेल्यावर लगेच कापायला. हा इथे एक पडलेला आंबा दिसलेला बघ. पडलेला आंबा पण नको तो. कैरी आहे ही पण पडलेली. आता पडलेला आहे तो. ते बघ घडवं. नाही मी टाकलेला आहे तो. नको घेऊ. जीवन दादा किती हा एकदम दाट आहे ना पुढं वरती. याच्यात पण कोकम वगैरे असेल ना. कोकमचे झाडं वगैरे का नाही. काजू काय वरती इकडं बोलतायत काजू असतील. पण आपण काय एवढा वरती जाणार नाहोत. बस आपण इथपर्यंत जाऊ कारण खूप दाट आहे तिकडे. हा बघू शकता. हा किती मोठा नाला आहे. म्हणजे पावसाळी असं खूप भरून वाहत असेल. पूर्ण वरती एकदम दाट जंगल आहे. आणि वरती सर्वेच आहे आंबे पडतोय. आणि इकडे हे आंबे एक एक करून असे वेचत आहेत. एवढे आंबे झालेले जातात. पिशवी भरायला आलेली आहे. आणि कोकम आपण मगाशी काढलेले आहेत. आणि किती खूप मोठे आंबे आहेत बघा. है ना. असा हापूस आंबासारखाच दिसतोय. हापूस आंबा हा कलम आहे. कलम आहे का. हा म्हणजे कलम आहे. तेच बोलून येते. एवढा हापूस आंबासारखाच दिसतोय. म्हणजे हा आम्ही या झाडावरनं पडतो. हा कलम आहे हा. आणि हा इकडं वरती सर्वेश हा बघा आंबे पडतो. आणि हा एवढा आंबा आहे मोठा आहे. आंब्याची साईज बघा किती मोठी आहे. दाखव स्वप्नाली. हे बघा. हां हे आंबे बघू शकता किती मोठे आहेत. आणि आता वरती आमचा कार्तिक पण चढलेला आहे. कार्तिकला येईल का चढताना. हां हा बघा साईज बघा अशी पूर्ण मोठी. हां किती मोठा आहे बघा आंबा. मोठा आंबा आहे एकदम. बघा किती मोठा आंबा आहे. निघता निघत नाही आकोटीने. म्हणजे आकोटी आहे सर्वेशकडं. आणि इथं बघू शकता आंबे आहेत. आपण ना त्यांना ते जाल्यासारखं बनवायला पाहिजे होतं आकोटी. म्हणजे आंबे त्याच्यातल्या त्यात पडले असते. आता परत सर्वेशनी दुसरे काम केलं. बघा हा एक खाली पडलेला आहे. अजून खाली पडलेला आहे इथे. त्यालाच पुढे वरती इकडे या साईडला आहे. हवं या इथं पालाच्या इकडे. हा इकडे नाही पडणार तो. आकोडीने पडत नाही तो कसा पडेल. हा बाबा इथे. हा बघ. हा बघ इथे इथे आहे. चला आता आमचे इथून झालेले आहेत आंबे काढून. आता आम्ही चाललेलो आहेत तिकडे खाली. आणि आता ही कोकम पण याच्यात भरत आहोत. म्हणजे आंब्याची पिशवी तर आता आमच्याकडे एवढी झालेली आहे. बघू शकता हे आंबे झालेले एवढे. पिशवी तर भरलेली आहे पूर्ण. आता हे कोकम खायला लागते चांगली. हो मग छान लागते. राहू दे नंतर. हे पण घेते कच्चं. पिशवी आणली पाहिजे. आता काय माहिती एवढे आंबे भेटतील. आणि हे बघा मंजिरी. हा एक मीच आंबा काढलेला आहे. आणि आता ह्या दुसऱ्या आंब्यावरती आलेला आहोत. आणि हे बघू शकता आंबे किती आहेत बघा. घुरी म्हणजे आंब्याच्या घुरी आहेत. हा हे बघा खूप आंबेच आहेत या झाडाला. आंबेच आंबे पूर्ण आंबेच आहेत. आणि ही झाडं पण आहेत ना पूर्ण आंब्याची झाडं आहेत. इकडे पूर्ण आंब्याची झाडं आहेत. तो पण आंबा भरलेला आहे. असा कुठलाच आंबा नाही येतं की त्याला आंबे नाहीत. सर्व झाडांना आंबे लागलेले आहेत. आणि ह्या आंब्यावर पण आता मोठेच आंबे आहेत. आता मग दाखवले ते थोडेसे बारीक आंबे आहेत. हे बघा ही साईज आहे. कार्तिक दाखवतोय
ही आंब्याची साईज सेम, म्हणजे तेवढीच आंब्याची साईज आहे, मोठ्या आंब्याची साईज आहे. म्हणजे हा पण कलमच आहे. आणि हे मालकीचे आहेत का सानिका? नाही ना, मालकीचे आहेत? कुणाचे मालकीचे असतील ना हे? पण ते काही बोलतच नाही ना, कोण नाही ना बोलत. हे शेती आहे का भात शेती आहे? हे शेती कराय असेच म्हणजे कलमच आहेत. पूर्वी लोकांनी कोणीतरी लावले असतील, हां आहे ना, जुन्या लोकांनी लावले असतील, कलमच असतील. काही कलम आहेत, काही अशी रायवली आहेत आंबे इथे, म्हणजे मालकीचे पण आहे. आणि त्या तिथे आहेत ना, ते लाल आंबे आहेत, पुढे असे लाल आहेत त्यांना, म्हणजे म्हणजे काय त्याला बोलतात, आंब्याचा डेकाचे इथे लाल आहेत, तो आंबा लाल. आणि जस्ट आता आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि तिकडं आता मंजिरी पडली डायरेक्टली. बघा मंजिरी पडली तर खाली, चालता चालता पडली मंजिरी खाली. हे बघा, मंजिरी चालता चालता पडली. आता ह्या आंब्यावर पण नाही, कारण वरती खूप आहेत. तर आता मी चाललेलो दुसऱ्या आंब्यावर आणि सर्वच गेलेला पुढे. हा बघा, ह्या झाडाला पण किती आंबे आहेत बघा, भरपूर आंबे आहेत. पण एकदम असे उंच आंबे आहेत, म्हणजे काढायला जमणार नाही. एकदम वरती चढलं तरी खूप हाताला असे लागत नाहीत. आणि आकोटी पण आमच्याकडे तुकडी आहे. आता पिशवी धरलेली आहे मी आंब्याची. बघा इकडे स्वप्नाली. आणि हे बघा किती जवळ आंबे आहेत. आता हे मंदिरीचा हात बसतोय आंब्यावर. तिकडे बघ इथे किती जवळ आहे बघ. हा बघा आंबा, तो तर बघा केवढा खाली. हा बघा, आता जामच खाली आंबा. आणि हे बघा, आणि ह्या घुरी बघा आंब्याच्या खूप जवळ आहे. म्हणजे मंजिरी आमची काढू शकते. आणि ही काय आपलं इथं नाव, तिकडे काढते निधीचं नावच लक्षात राहत नाही माझ्या. चला, सर्वेश तिकडे बोलत आहे. त्यांनी सर्वेशने पण आता तिकडे आंबे काढलेले आहेत. आता काढते बघा, ते बघा आंबा. बघू तिला काढता येते का आकुटीने. काढला फायनली, म्हणजे आकुटीने मंदिरीला पण काढायला जमला आंबा. चला दे ती मामाला, दे तिकडं आकुटी. आणि मस्त गार वाटतं, एकदम असं गरम वाटत नाही. हा बघा आमचा कार्तिक दे. आणि हा इकडे वरती चाललेला सर्वेश. आणि बघू शकता ह्या झाडाला पण आंबे भरपूर आहेत आणि मोठे आंबे आहेत एकदम. हे पण म्हणजे आंबे बघा, बघू शकता किती असे जवळ आहेत. हा किती जवळच आंबे आहेत ते पण. आणि आंब्याची साईज पण खूप मोठी आहे. हे बघा, ह्याला पण भरपूर आंबे आहेत, म्हणजे असे मोठेच आंबेच आहेत. कोकिलेचा आवाज नाही, बारीक आहे रे थोडासा तो. घ्यायचा तरी पण तो. अरे घे, तुला नाही ना तुटेल फांदे. त्याला मंजिरीने हाताने काढलेला आंबा. हा घे, पकडले. ये सोडली येडी. दे, इकडं भरपूर मोठा आंबा आहे. आपण माझ्याकडे दे, मी कॅच करतो. बघू इकडे. हा बघ, दे इकडे, मी करतो. दे. हा कॅच करतोय कार्तिक करतोय कॅच. अरे हे दे माझ्याकडं, दे दे, मी काढतो. दे. आता सर्वेश वरून आहे ना, चालू आहे काय हो? चालू आहे. करू बंद. इधर बाबांना बंद करू का? बंद कर. आंबा पण आता पिकण्याच्या ह्याच्यामध्ये आलेला आहे. आणि कार्तिकने कॅच. बघा आंबा पण आता हा फुटला आंबा, पण पिकाच्या स्वरूपात आलेला आहे. दर हाटे. हा म्हणजे कलम आहेत, हापूस नाही. कलम, कलमी आंबा आहे आणि खूप मोठा आहे, बघू शकता. आणि एक कलमच आहेत, बघू शकता, कलमच आहे ते.
हा सोडू नको हा आंबे सोडून हा बघा इथंच खाली ठेव तुझ्या इथं. हा सर्वेक्षण वरून आहे ना हाताने काढतो आंबे आणि कार्तिक कॅच करून हे करतोय. तो हाताने काढून खाली फेकतोय. कार्तिक कॅच करतोय आणि त्या तिकडे दोघी म्हणजे तिकडे त्या पण मंजिरी हे आंबे काढते तिकडे हाताने. समोरची दोन आंबे आहेत तिथे. अजून एक पिशवी आणायला पाहिजे होतं. हे असे कॅच केलेले आंबे आहेत ना ते वेगळे ठेवायला पाहिजे होतं. हा नेऊ एक साईडला ठेव. ह्याच्यात ते आहे बघ त्या प्लास्टिकमध्ये न्यायचं का त्याच्यात तिथं प्लास्टिक आहे ना त्यात घेऊन जाऊ. कॅच पकड हा हे त्या तिकडं पण घ्या मोठे आहेत. जाऊ का ह्या फांदीवरनं मी वरती हा आंब्यावरती ना बहुतेक तर सर्वेशने असे वरून हाताने काढून कार्तिकने कॅच करून काढलेले आहेत. असू देतो एवढा काय नव्हतं तेवढं. खाली आलेला आहे आणि आता जस्ट आम्ही आता घरी चाललेलो आणि हे थांबते ह्याच्यामध्ये घे ना मग ती बरोबर नाही राहणार. खराब आहे ते काय माझं त्याच्यामध्ये ठेवतोस हा का मग ते हा हे ठेव म्हणजे ते असे ओळखले जातील ना बाबा हे आंबे हे त्याचे. बघू शकता किती पूर्ण अख्खी पिशवी भरलेली आहे आंब्याची. अख्खी पिशवी भरलेली आहे आंब्याची. ते पण आंबे आणतील इकडं. हेच जर आंबे आपण ह्याने काढले असते तर कसे बसतील ह्याच्यावर. हे आता वरती ठेव. सर्व काढून घेऊन गेले. हे कॅच पकडलेले हे सर्व कॅच पकडलेले आंबे आहेत कार्तिकने. नाही तो एक फुटलेला आहे राहू दे तू नंतर हे करू घे. लोणच्याला येईल तो काय गेलो लोणच्यासाठी भात झाले तर एवढे न्यायला पण जमले पाहिजे आपल्याला. कोणी असे तर गेलो असतं किंवा आहे भरपूर आंबे रे. हेच आंबे विकायला पण नेत असतील लोक. हा आता आम्ही चाललेलो आहेत घरी आणि ही सर्वेशने पिशवी घेतलेली बघा आंब्याची पूर्ण पिशवी भरलेली आंब्याची. आणि आता जस्ट घरी चाललेलो आहे. या बघ आंबा पिकाच्या ह्याच्यामध्ये झालेला आहे ना. चला आता आम्ही जस्ट आता घरी आलेलो आहोत. म्हणजे आंबे घेऊन सर्वेच गेला पुढे. आता माझ्या मोबाईलची बॅटरी पण आहे ना 5% आहे. आता आलो जस्ट घरी. सर्विस पोचलेला आहे आणि हे बघा जस्ट आता आम्ही घरी आलेलो आहोत. कुठे ठेवले आंबे हा बघा कुठे ठेवले आंबे हे बघा आंबे. जस्ट आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि जरा फ्रेश वगैरे झालेला. खूप मजा केली आणि खूप फिरायला पण आम्हाला भेटलं. आणि जो ब्लॉग आहे तो आपण इथंच एंड करत आहोत. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन असेल तर त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.